नमस्कार. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आजचा हा एपिसोड एकदम खास आहे. म्हणजे आपला तसा प्रत्येक एपिसोड खासच असतो, पण आजचा एपिसोड विशेष आहे. आणि याचं कारण म्हणजे स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या पहिल्या सीझनचा हा आहे शेवटचा भाग. गेल्या 14 आठवड्यांचा आपला हा प्रवास आज पहिल्या सीझन पुरता थांबणार आहे. गेल्या 14 आठवड्यात आपण पाहिलं की इथे आलेल्या प्रत्येक कुटुंबाचं घराचं स्वप्न आपण साकार केलं आणि त्यांचं हे स्वप्न साकार होत असताना त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांच्या डोळ्यातला आनंद आणि हक्काचं घर मिळाल्याचं समाधान स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या प्रत्येक सदस्यासाठी अनमोल होतं. जी गोष्ट आपण प्रत्यक्षात साकारू शकत नाही ती आपण स्वप्नात बघतो आणि मग ते स्वप्न साकारण्यासाठी जीवाचं रान करतो. असंच एक स्वप्न असतं घराचं. आणि मग ते स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभराची कमाई खर्च करायची आपली तयारी असते. एखादं साधं घर किंवा फ्लॅट घ्यायचा म्हटला की आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जायला लागतं आणि मग त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी बरीच मेहनत सुद्धा करायला लागते. पण त्याऐवजी हे आपलं घराचं स्वप्न टीव्हीवर साकार झालं तर? या शोची संकल्पना तयार करत असताना याच मुद्द्याचा आम्ही विचार केला होता आणि मग आम्ही पोहोचलो तुमच्यापर्यंत, वेगवेगळ्या कुटुंबांपर्यंत. आणि आज आता त्या कुटुंबांना काय वाटतंय ते जाणून घेऊयात. शोच्या माध्यमातून घर घ्यायचं ही भावना कशी आहे? खूप छान आहे, मस्त वाटतंय एकदम की आपण घर शोधतोय आणि ते सुद्धा टीव्हीत येऊन. एक साधी म्हणजे कन्सेप्ट आहे नाही का, फोन करा, साईट बघा, जा. बरोबर. सो एक असं शो मध्ये म्हणा किंवा अशी माहिती मी पूर्ण तुमच्याकडनं मिळणार आहे. वेगळा अनुभव आहे. आम्ही तुमचे एपिसोड्स बघितले काही. तो जो प्रोसेस आहे घर घेण्याचा तो व्यवस्थित तुम्ही गाईड करता आहात. आपण थोडी लांब बसलो, आपण एकमेकांना शाबासकी द्यायला पाहिजे. खरं तर घराचं स्वप्न बघणं हे भरपूर मोठी गोष्ट आहे आणि त्या स्वप्नाला साकार रूप देणं ही त्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. ही कविता आपण आतापर्यंत अनेकदा ऐकत आलो, परंतु अनुभवलं ते मात्र ह्या स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या माध्यमातूनच. हा कार्यक्रमाची रूपरेखा आणि संकल्पनाच मुळात युनिक अशी आहे. मला वाटलं नव्हतं की असं पण काही रियालिटी शो होऊ शकते, पण इट वॉज रिअली युनिक अँड ओव्हरऑल एकदम इट वॉज फन, टोटल फन अँड एकदम आम्हाला मजा वाटलं आणि वी रिअली एन्जॉयड. आम्हाला आमच्या शोसाठी कुटुंब तर मिळाली होती, पण केवळ एका शोमधून घर खरेदी कशी होणार याचं त्या कुटुंबांना टेन्शनही होतं आणि उत्सुकतासुद्धा. बरं, असंख्य प्रश्न त्यांच्या मनात घोळत होते. घर खरेदी कशी होणार, घर आपण कोणत्या एरियात घेतलं तर ते योग्य होईल, असे बरेच प्रश्न. तुमच्या स्वप्नातलं घर कसं असावं असं तुम्हाला वाटतं? साधारणतः निसर्गाच्या सानिध्यामध्ये. हां, आणि जिथे आम्ही राहू तिथून त्यांना कॉलेजेस वगैरे जवळ असावेत. जास्त पोल्युटेड एरिया नाही, नको आहे. ओके. सकाळी उठलं की ॲटमॉस्फिअर, रिव्हर व्ह्यू. मला साधारण वास्तुशास्त्राशी संबंधित असं जर ते असेल तर जास्त आवडेल. अपार्टमेंट असं ओव्हर लुकिंग गार्डन किंवा एखादी नदी. अच्छा. आणि शांत परिसर. ऑब्व्हियसली अर्बन जंगलमध्ये अवघड आहे, पण त्यासाठीच आम्ही तुमच्याकडे आलो आहे. आता स्वप्न साकार करायचं म्हणजे दिशा दाखवण्यासाठी एक सारथी पण पाहिजे. मग अशा वेळी अशा कुटुंबांसाठी मदतीचा हात पुढे केला तो रिलायन्स प्रॉपर्टी. रिलायन्स होम फायनान्समध्ये आमची एक सर्व्हिस आहे रिलायन्स प्रॉपर्टी. आम्ही बेसिकली प्रॉपर्टीजचं आणि कस्टमर्सचं मॅच मेकिंग करतो. ज्याच्यामध्ये आम्ही कस्टमर्सच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन त्यांना नुसते घराचे ऑप्शन न सुचवता घर घेण्याची पूर्ण मोहीम कंप्लीट होईपर्यंत मदत करतो. यामध्ये आपला डेटाबेस खूप यूज आहे, बऱ्याच बिल्डर्सशी आपला टायअप आहे. आमच्या कस्टमर्सना त्या डेटाबेसचा ॲक्सेस मिळतो. तेव्हा तुम्ही जेव्हा साईटवर व्हिजिटवरती जाता तेव्हा एक वेगळा रिस्पॉन्स मिळतो, तुम्हाला एक रिसेप्शन वेगळं मिळतं. रिलायंस होम फाइनेंस में हमारा ये लक्ष्य है कि कस्टमर्स को एंड टू एंड सोल्यूशन प्रोवाइड करना. इसमें रिलायंस प्रॉपर्टी उनको घर ढूंढने में मदद करते हैं. हम पूरे देश भर में
लीडिंग बिल्डर्स के साथ अच्छे डील नेगोशिएट करके कस्टमर्स को बढ़िया डील दिलाने का कोशिश करते हैं। अपना घर सबका एक सपना होता है, वो सपने को साकार करने के लिए रिलायन्स प्रॉपर्टी आपके साथ हमेशा है। प्रत्येक फॅमिलीचं स्वप्नातलं जे घर होतं ते अतिशय वेगवेगळ्या प्रकारचं होतं आणि ते वेगवेगळ्या प्रकारचं घर शोधणं हे आमच्यासाठी फार मोठं एक आव्हान होतं आणि मला असं वाटतं की ते आव्हान आम्ही अतिशय उत्तमरित्या आणि सक्सेसफुली पेललं। मस्त बहारें मस्त मौसम, जहाँ मस्ती हर पल और हर सुबह खुशनुमा हो। वाह, एक ऐसा आशिया हम बनाएं जहाँ की हर शाम जवां हो। क्या बात है। ऐसा ही आशियाना हम आपको रिलायंस की तरफ से पेश करेंगे। वा 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 वा, तुमची शायरी खूपच लाजवाब आणि तुमचा जवाब सुद्धा एकदम मस्त। सगळ्यात पहिले आपण भेटलो कुवर फॅमिलीला, ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं। नवीन लग्न झाल्यानंतर आता नवीन घराचं जे स्वप्न तुम्ही पाहिलंय हे आता स्वप्न आहे का एक जबाबदारी झाली? नक्कीच ती एक जबाबदारी आहे। इनफॅक्ट मी हे घर सोनालीला गिफ्ट द्यायचं सुद्धा ठरवलं आहे। त्यांना त्यांचं स्वप्नातलं गिफ्ट शोधताना आम्हाला खूपच मजा आली। नंतर आली एक शेट्टी फॅमिली, जे दोघंही सर्व्हिस करत होते आणि त्यांना एक रिलॅक्स घर हवं होतं। निर्णय आम्ही काय घेतलाय की जास्त लांब जायचं नाही, आम्हाला ठाण्यातच घर घ्यायचंय, वर्तकनगर ते घोडबंदर याच्यामध्ये। ते घर शोधताना सुद्धा आम्हाला फार मजा आली। नंतर आली एक पोंगुर्लेकर फॅमिली, ज्यांना आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी घर हवं होतं आणि ते घर शोधण्यासाठी आम्हाला फार मजा आली। आजकालच्या आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये एक आली निसर्गप्रेमी फॅमिली, कुलकर्णी फॅमिली। ज्यांना आपलं घर हे निसर्गाच्या जवळ असलेलं घर पाहिजे होतं आणि ते घर शोधताना आम्हाला एक अतिशय आनंददायी एक्सपिरियन्स मिळाला। आपण कुठे जरी असलो तरी शेवटी आपल्याला आपल्या घराची आठवणही येतेच। अशीच होती एक दोर्जे फॅमिली, ज्यांना आपल्या मुलीसाठी स्पेसिफिक रिक्वायरमेंट असलेलं एक गोल्फ क्लबच्या जवळ असलेलं घर हवं होतं। साताराचे डॉक्टर रहाटे यांना आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पुण्यात एक घर हवं होतं आणि आम्ही त्यांना ते घर मिळवून दिलं। आजकाल आपण बघितलं असेल की एकत्र कुटुंब पद्धती ही एक लोप पावत चालली आहे, पण गौरव देशपांडे फॅमिली अशी होती की ज्यांना आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत एकत्र राहता येईल असं एक घर नाशिकमध्ये हवं होतं आणि ते घर त्यांना मिळालं। आयुष्यभर ज्यांनी कष्ट केले अशा सारनाथ कुटुंबियांना आपल्या आयुष्याची संध्याकाळ एका शांत ठिकाणी व्यतीत करता यावी यासाठी त्यांना एक घर हवं होतं आणि ह्या शोच्या माध्यमातून आम्ही त्यांना ते घर शोधून दिलं। काही लोक हे फारच चुकंदळ असतात, असंच होतं एक येवला फॅमिली, ज्यांना घर तर ऐसपैस हवं होतं, वास्तुशास्त्राप्रमाणे पण पाहिजे होतं आणि घरात पूजा घर पण पाहिजे होतं। आजकाल फक्त आपल्या आवडीनिवडींचा विचार करून चालत नाही, तर आपल्या मुलांचा, त्यांच्या भविष्याचा सुद्धा विचार केला पाहिजे। असाच आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करता तिच्या आवडीनिवडींच्या लक्षात घेऊन घर शोधणारी फॅमिली होती विशाल कुलकर्णी यांची। त्यांच्यासाठी घर शोधणं हा आमच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा अनुभव होता। प्रत्येकाच्या मनात काही सुप्त इच्छा असतात आणि त्या सुप्त इच्छा प्रत्येकालाच पूर्ण करता येत नाही। जसं कोणाला आपल्या आयुष्याची ही सुरुवात नव्याने सुरू करायची असते, तशीच एक रहांगडाले फॅमिली आली होती, ज्यांना आपली आयुष्याची सुरुवात आणि नवीन इनिंग ही नवीन घरात सुरू करायची होती आणि ती इनिंग सुरू करायला आम्ही त्यांना मदत केली। कवठेकर फॅमिली, ज्यांना आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी एक असं मोठं घर पाहिजे होतं आणि वेगवेगळ्या सुविधा पण पाहिजे होत्या। अशा ह्या फॅमिलीला पूर्ण सुविधाजनक असलेलं घर शोधताना आम्हाला एक अतिशय मस्त अनुभव आला। आपल्या आयुष्यात संस्कारांना फार महत्त्व आहे आणि ते संस्कार हे पुढच्या पिढीला दिले गेले पाहिजेत आणि अशाच संस्कारांना जपणारी एक फॅमिली होती सुवर्णकार फॅमिली। त्यांना हे जे घर मिळालं ते त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आणि मदतीमुळे मिळालं। प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये काहीतरी हटके करायचं असतं आणि त्याचप्रमाणे एक होती बसपतकर फॅमिली। असं हे कुटुंब एका प्रीमियम लाईफस्टाईल आणि शांत ठिकाणी असलेल्या घराच्या शोधात होतं। 14 आठवड्यांचा आपला हा स्वप्न पर स्क्वेअर फीटचा प्रवास अतिशय रंजक होता। थँक्स टू स्वप्न पर स्क्वेअर फीट टीम।
घर खरेदीसाठी या कुटुंबांना फक्त दिशाच नाही दाखवली, तर घर खरेदी करण्यासाठी आणि त्यानंतरच्या पूर्ण प्रोसेससाठी एक कॉन्फिडन्स सुद्धा दिला. आणि मग नंतर उत्सुकता असायची ती प्रत्यक्ष घर बघण्याची. तो प्रोजेक्ट कुठे असेल, कसा असेल, तिथे काय काय सुविधा असतील, तो प्रोजेक्ट आपल्याला आवडेल की नाही, वगैरे वगैरे. आणि मग त्यानंतर पडलेलं असायचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल. दोरडेज ऑफ प्रॉपर्टीच्या ग्रीनलँड काउंटीच्या ऑफिसमध्ये आपलं हार्दिक स्वागत. तनिष ऑर्किडमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चंद्रंग विजडम पार्कमध्ये आपलं स्वागत आहे. बागड प्रॉपर्टीजतर्फे आपलं सहर्ष स्वागत. निर्माण वृक्षारोपण गार्डन्समध्ये आपलं हार्दिक स्वागत. नेपच्यून स्वराज्यमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. वेलकम टू वास्तुशोध सर. तनिष सृष्टीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. वेलकम सर. वेलकम टू पार्क सर. मिनल मॅडम, हे मिस्टर अँड मिसेस शेट्टी. कन्स्ट्रक्शन साईट किंवा सॅम्पल फ्लॅट बघून झाल्यानंतर त्या कुटुंबांचा चोखंदळपणा दिसायचा. म्हणजे तसं ते स्वाभाविकच होतं, पण त्यांचे ते 1760 प्रश्न म्हणजे नेमकं काय ते आता बघूयात. पाणी 24 तास. ही जे वॉटर प्युरिफायर आहे आणि एक्झॉस्ट फॅन आहे तो आम्हाला कॉम्प्लिमेंटरी आहे की त्याचे चार्जेस आहेत? हे वुडन फ्लोरिंग्स वॉटर रेजिस्टंट आहेत का? ऑटोमॅट म्हणजे ह्याचं बिलिंगचं कसं असतं? हां मॅम, हे व्हिडिओ डोर सिक्युरिटी फोन आहे. सॅम्पल फ्लॅट बघून झाल्यानंतर आम्ही त्या कुटुंबाची प्रतिक्रिया जाणून घ्यायचो. उद्देश एवढाच की त्यांच्या स्वप्नातल्या घराच्या आम्ही किती जवळ पोचलोय हे जाणून घेणं. मग कसा वाटला फ्लॅट? अतिशय सुंदर आहे. वातावरण निसर्गरम्य ठिकाणी आहे. एरिया प्रशस्त आहे आणि सर्व जे आम्हाला जे ॲम्युनिटीज पाहिजे त्या सर्व इथं मिळालेल्या आहेत. ते न विचारताच भरभरून बोलताय, ह्याच्यात झालं सगळं. खाली पण सिक्युरिटी भरपूर आहे. एंट्रन्स गेट छान आहे. गार्बेज शूट दिलेलं आहे. त्याच्यानंतर इन्व्हर्टर विथ बॅटरी बॅकअप दिलेलं आहे. त्यामुळे हे युनिक वाटतंय मला तरी. पण मग आधी एक सांगा, आवडला की नाही फ्लॅट? खूप खूप आवडला. खूपच छान. मुख्य म्हणजे यांनी ज्या स्पेसेस दिल्यात ते विचार करून दिल्यासारखे अशा वाटतात. आणि दुसरं महत्त्वाचं सगळ्यात जास्त म्हणजे ते ड्राय बाल्कनी. हा जो त्यांनी विचार करून केलेला आहे ते मला फार फार अपील झालं. फ्लॅट आम्हाला एकदम व्यवस्थित आवडलेला आहे. अच्छा, म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे बरोबर ते आम्हाला व्यवस्थित वाटलेलं. आणि मला पहिल्यांदा किचन आवडलं. खूपच छान आहे. किचन प्रशस्त आहे, हवेशीर आहे. ग्रीनरी, ब्राईटनेस आणि व्ह्यू जो आपल्याला भेटतोय ते उपवनचा ते पण खूप चांगलं आहे. मेन इम्पॉर्टंट काय, ब्राईटनेस आणि एअर ते चांगलं आहे. स्पेशियस पण आहे. इंटिरियर्स वगैरे पण असं केलंय की घर कोणाला आवडणारच. त्यासाठी इम्पॉर्टंट होतं वास्तुशास्त्रानुसार जर फ्लॅट राहील तर. आणि ते लकीली इथे मला ते मिळालं. मॉडर्न ॲम्युनिटीज इथे पूर्ण आहेत. सिक्युरिटी पर्पजने खूप चांगलं आहे. आणि किचन माझ्या आवडीचा पार्ट. तिकडे युटिलिटी एरियामध्ये आपल्याला जे भांडे वगैरे आहेत, छोटे छोटे जे सामान आहे ते तिकडे स्टोअर करू शकतो. त्याच्यामुळे स्पेसिंग भरपूर आहे किचनमध्ये. इट्स व्हेरी गुड. आणि बाल्कनी वगैरे पण खूप छान आहे. मला खरंच खूप जास्त आवडलं आहे. एक ॲडेड ॲडव्हान्टेज काय की रस्ता ओलांडला साईडनी जरी गेली तर समोर शाळा आहे. बरोबर. म्हणजे एक कम्फर्ट फिलिंग किती आहे आई वडिलांसाठी. सातपूर MIDC जी नाशिकमधली मोठी MIDC आहे ती MIDC इथून अगदी जवळ आहे. त्यामुळे इथे राहायला आलो तरी फायदा आहे आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून जरी घेतलं तरी फायदा आहे. थँक्यू. आता स्वप्न साकार करायचं म्हटलं की त्याला सत्याची सुद्धा जोड हवी. कारण घर आवडलं, प्रोजेक्ट आवडलं हे सगळं ठीक आहे, पण त्यानंतर मुद्दा उपस्थित व्हायचा तो लोनचा. इथे सुद्धा रिलायन्स होम फायनान्सनं त्या कुटुंबांना लोनसाठी चांगलं मार्गदर्शन केलं. रिलायंस होम फाइनेंस में हमें टेलर मेड लोन्स देते. स्वप्न पर स्क्वायर फीट के माध्यम से हम ये कहना चाहते हैं कि हम 5 लाख से 50 लाख की लोन रेंज में हम एक प्रेफर्ड फाइनेंशियर बनना चाहते हैं. हमारी स्पेशलिटी ये है कि हम सेल्फ एम्प्लॉयड सेगमेंट को समझते हैं और इसीलिए हम बनाते हैं टेलर मेड रिलायंस होम लोन्स. टेलर मेड म्हणजे काय, तुमचा बिझनेस, तुमची लाईफस्टाईल, तुमच्या अपेक्षा याच्याप्रमाणे आपण एक लोन स्ट्रक्चर करतो जे तुमच्यासाठी विशेष स्ट्रक्चर्ड लोन असतं. ये एक पहल है रिलायंस की एक आम आदमी को घर दिलाने की, जो कि बहुत ही बड़ा सेगमेंट है. रिलायंस का फोकस शुरू से ही बिजनेसमैन क्लास में रहा है. एक सेल्फ एम्प्लॉयड बिजनेस को वो हमेशा से उन्होंने प्रोत्साहित किया है कि आदमी छोटे से छोटे बिजनेस से
अपने बिझनेस में आगे तरक्की करें। रिलायन्स होम फायनान्स आणि चंद्रकांत डेव्हलपर्सचे मी फार फार आभार मानतो की मला लोनच्या ह्या किचकट जाचामधून सोप्या पद्धतीने नाही, तुम्ही किचकट शब्द विसरून जाता लोनसाठी। हमारे प्रोफेशनल चार्टर्ड अकाउंटेंट उनके दुकान पे जाकर, उनके शोरूम में जाकर सारा का सारा उनकी गतिविधि देखते हैं दिन की, और उसको महीने में पूरा टोटल करके उसका देखते हैं कि कितना लोन बन सकता है। तो उसकी किताब में ही नहीं, कितना सक्षम है उस लोन को वो निकालते हैं। बट क्या हमारी ये पहल काफ़ी है अगर हम सिर्फ एक क्लाइंट को दें? नहीं, हमें उस क्लाइंट जहाँ से वो प्रॉपर्टी लेगा, वो घर खरीदेगा, उस बिल्डर को भी आगे बढ़ना। आता आम्ही राहायला मुंबईत आहोत, प्रॉपर्टी नाशिकची आहे। हे लोनच्या संदर्भात जे प्रोसेसिंगची जे फॉर्मॅलिटीज आहेत त्याच्यासाठी मला किती वेळा नाशिकला चक्रा मारावं लागतं। गौरवजी, तुम्ही काळजी करू नका, रिलायन्स होम फायनान्स आहे त्याकरता। आणि मी इथे सांगू इच्छितो की रिलायन्स होम फायनान्स ह्या सर्व महत्त्वाच्या लोकेशनवरती उपस्थित आहे आणि आम्ही टेलरमेड लोन सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो। त्यामुळे पार्ट ऑफ द तुमचं लोन जे आहे, जे प्रॉपर्टी ड्यू डिलिजन्स, ते आपण नाशिक ब्रांचमध्ये करतो आहे आणि तुमचं लोन प्रोसेस जे आहे ते आपण मुंबई ब्रांचमध्ये करतो। त्यामुळे तुम्हाला परत ये जा करायची आवश्यकता नाही आहे। वहाँ पर रिलायंस की पहल है कि हम बिल्डर को लोन दें ताकि वो और घर बना सकें, ताकि जो लोगों का मेरे अपने घर का सपना है वो सिर्फ सपना ना रहकर एक साकार रूप बने। लोनची प्रोसेस समजून घेतल्यानंतर त्या फॅमिलीच्या चेहऱ्यावरती दिसायचं समाधान, समाधान हे मनासारखं घर मिळाल्याचं आणि लोनही मिळालं त्याचं सुद्धा। त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे खूप काही सांगून जाणारं होतं। मग ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट बघायचे तो क्षण यायचा, घर फायनल केल्याचा आणि सेलिब्रेशनचा। एका परिवाराचं दुसऱ्या परिवाराकडून स्वागत केलं जायचं। कसं ते आता बघूयात। अपटॉन परिवाराकडनं तुमचं स्वागत आहे। दरोडे परिवारामध्ये खूप स्वागत करतो। निश्चितच मला खूप मोठा आनंद झालेला आहे। सपना पर स्क्वायर फीट, इसके बारे में ज़्यादा कुछ बोलने की ज़रूरत है नहीं। जो भी है सब कुछ इसके नाम में ही छुपा है। एक ऐसा शो था जिसने हमारे प्रोजेक्ट को एक अलग ही दिशा दी। या कार्यक्रमाने नाशिकला ज्या पद्धतीने रिप्रेझेंट केले ती एक कौतुकास्पद बाब आहे। ये एक ऐसा प्रोग्राम है जिसने हमारे ही प्रोजेक्ट के लिए नहीं बल्कि काफ़ी सारे प्रोजेक्ट्स को आप तक पहुंचाया है। घराचे वेगवेगळे ऑप्शन्स लोकांपर्यंत पोहोचवले त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार। आम्हाला आमच्या स्वप्नातील घर शोधून दिल्याबद्दल स्वप्न पर स्क्वेअर फूटचे हार्दिक आभार। थँक्यू। अशाच लोकांचा शोध थांबला तो स्वप्न पर स्क्वेअर फीट या कार्यक्रमामध्ये। या प्रोग्रामला पुढच्या सीझनसाठी हार्दिक शुभेच्छा। थँक्यू सो मच।